माय माऊली नमस्कार. विविध मानसंत महिमा ग्रंथ श्री संत सकाराम महाराज भाग 8 कथासार अभिवाचन करत आहे. मागील भागावरनं पुढे सुरू. सद्गुरू भेट. चोपड्याहून माघारी निघताना मामीने मोठ्या मायेने सकारामाला समजुतीच्या 2 गोष्टी सांगितल्या. सुखाचा संसार करा असा आशीर्वाद दिला. सकारामाने होय म्हटले. चोपड्याहून सकाराम अंमळनेरला परत येत असताना त्याला अडावतला जाऊन एका श्री निवास महाराजांना भेटावं असं तीव्रतेने वाटू लागलं. रघुनाथ स्वामींनी त्यास श्रीनिवास महाराजांना शरण जास्त सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर तेच तुझे मोक्षगुरु असा निर्वाळाही दिला होता. खरं तर अंमळनेरला परत जावं असं सकारामाला मनापासून वाटत नव्हतं. रंगनाथाकडे पुन्हा राहायला जावं असंही वाटत नव्हतं. शेवटी त्याचे पाय अडावतच्या दिशेने वळले. आता त्यास गुरुदर्शनाची ओढ लागली होती. अडावत येथे राहणारे श्रीनिवास महाराज हे फार मोठे अधिकारी सत्पुरुष होते. मुल्लेर येथील श्री मुरारी पंडित या सत्पुरुषाचे ते अनुग्रहित शिष्य होते. श्री मुरारी पंडित यांची परंपरा मूळ रामानुज संप्रदायाची ती परंपरा आजही चालू. रामानुज संप्रदाय हा भक्ती मार्ग, वारकरी संप्रदाय हा जसा वैष्णव संप्रदाय तसा रामानुज संप्रदाय हा सुद्धा वैष्णव धर्माचाच तत्वज्ञान मानणारा संप्रदाय होय. श्री रामानुजा आचार्य हे या पंथाचे मूळ पुरुष. श्री राम, विष्णू, लक्ष्मी 3 देवतांची अग्रपूजा ही या संप्रदायाची उपासना. भारतात या संप्रदायाचा फार मोठ्या प्रमाणावर पसार झाला. रामानुज यांच्या परंपरेतील स्वामी श्री रामानंद या महान संतामुळे या पंथाचा सर्वादूर विस्तार झाला. देश कालमानानुसार श्री रामानंद स्वामी यांनी विष्णू, लक्ष्मी या देवताऐवजी श्री राम प्रभू जनक कन्या सीता यांना आपलं आराध्य दैवत मानून त्यांची उपासना संप्रदायात रूढ केली. कबीर, पा रैवादास हे फार मोठे संत रामानंद परंपरेतले आहे. रामानंदाची वैष्णव परंपरा पुढील काळात भारतभर पसरलेल्या वैरागी महंतांनी संपूर्ण देशात पोहोचवली. रामानंदाच्या भक्ती मार्गाचा त्यांनी अनेक प्रांतात प्रसार केला. महाराष्ट्राच्या गुजरातच्या सीमा रेषेवर असलेल्या मुल्लेर येथे या पंथाचा खूप प्रभाव होता. श्री काशीराज महाराज, श्री उद्धव महाराज मुल्लेर गादीचेच प्रमुख सत्पुरुष होय. श्री मुरारी पंडित हे श्री उद्धव महाराजांचे शिष्य. या गादीच्या परंपरेत म्हणूनच रामानंद परंपरा, वैरागी परंपरा यांचे सुंदर मिश्रण. दोन्ही परंपराच्या काही बाह्य खुणा श्री मुरारी पंडित यांच्या शिष्य परंपरेत प्रकर्षाने दिसतात. अडावत येथे आल्यावर सकारामाने श्री निवास महाराज यांची भेट घेतली. सकारामाचं अंतकरण भक्तीने तुडुंब भरलेलं. संसार इतर येई काचा त्याच्या अंतकरणात लवलेशे नव्हता. मन निष्पाप, निरागस, निस्पृह होतं. असं निर्मळ वैराग्य सकारामाच्या मनात आरपार भरलेलं पाहून महाराज सकारामावर प्रसन्न वाटे. पाटी कोरी असली की तिच्यावर काही लिहिता येतं आणि जे लिहिलं ते स्वच्छ, रेखीव, कोरीव उठतं. सकारामाची पाठीशी लख कोरी पाहून महाराज संतुष्ट झाले. त्यांनी कोणताही विलंब न लावता सकारामास अनुग्रह दिला, गुरुपदेश केला. गुरुकृपेचा 13 अक्षरी गुरुमंत्रही दिला. मन स्थिर करून भक्ती मार्ग अनुसरावा. रुक्मिणीवराचा म्हणजे श्री पांडुरंगाचा वरदहस्त प्राप्त करावा. या जगात धन्य व्हावे असा आशीर्वाद घेऊन सकाराम अंमळनेरी परत आला. गुरुकृपा श्री निवास महाराजांच्या सहवासात लाभलेला गुरुबोध यामुळे सकारामाच्या चित्तवृत्ती पूर्ण निवळून शांत पांडुरंगी चरणी स्थिर झाल्या होत्या. संसार सुखाचे उरले सुरले भाव बंदही तुटले होते. त्या 4 भिंतीतला संसार मांडण्याची इच्छाच राहिली नव्हती. आता त्यास भगवंताने निर्माण केलेल्या उघड्या जगात राहून भक्तीचा मळा फुलवून सर्वसामान्य माणसाच्या मनात परमार्थाची श्रीमंती पिकवायची होती. हा प्रपंच मोठा होता. त्यास माणूसपणाच्या भिंती नव्हत्या. मानवी सुखदुःखाच्या दार खिडक्या नव्हत्या. इच्छा वासनाची मडकी गाडगी या संसारात नव्हती. तेथे फक्त भक्ती हरिनाम याशिवाय काही असणार नव्हतं. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथासार आपण ऐकूया. पुंडलीक वरदा
हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय.